शेगावात आज गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय। राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले। गणगण गणात बोतेच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावात पोहोचल्यात। टाळ मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी अगदी दुमदुमून गेलेली आहे। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। उद्या काल्याच्या कीर्तनानं प्रकट दिन उत्सवाची सांगता होणार आहे। दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रकट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रकट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यामधून येतो। इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे फार सुंदर आहे। कल्याण महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले, कारण मला मुलगा सुद्धा 21 दिवस पुण्यात अनकल्सित होता। 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला। आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतो। आम्ही शून्यातून वरती आलोय। आणि यानंतर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। मुख्य म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांबाबत महिला आणि बालविकास विभागाला प्रतीक्षा असलेला प्राप्तिकर विभागाचा अहवाल येण्यास आणखी विलंब लागणार आहे असं सांगण्यात येतं आणि म्हणून आता 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या सविस्तर बातम्यांनंतर आता बुलेटिनमध्ये वळतोय शेती मातीच्या बातम्यांकडे। ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून वेगवान आढावा। फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। वाशिम जिल्ह्यात द्राक्ष बागा यंदा चांगल्याच बहरल्यात, मात्र अचानक तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फिरत आहे। जिल्ह्यात दुपारी तापमान 34 अंश सेल्सिअसच्याही पुढे जातं आणि त्यामुळे द्राक्ष बागांवरती मोठ्या प्रमाणात सनबर्निंगचा फटका बसलाय। राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर लिंपणगावमध्ये उभारण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। 8,61,00,000 रुपये खर्चून हे क्लस्टर उभारलं जाणार आहे। श्रीगोंद्यातील 150 शेतकऱ्यांनी सोलरच्या माध्यमातून कांदा सुकवणं हे मशीन घेऊन उद्योग सुरू केल्यानं महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळू लागलंय। राज्यातील पपई सध्या देशभरात जात असल्यामुळे पपईला सध्या 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होते आणि त्यामुळे आवकही मर्यादित आहे। पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। सिंधुदुर्गात परिपक्व काजूपीला प्रति किलो 170 ते 180 रुपये दर मिळत असून ओल्या काजूपीला प्रति किलो 130 रुपये दर मिळतोय। काजूपीच्या उत्पादनात अजूनही अपेक्षित वाढ झाली नसल्यामुळे काजूपीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। हरभऱ्याचे बाजारभाव हमीभावापेक्षाही कमी झालेत, त्यामुळे सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी 5,650 रुपये हमीभाव जाहीर केलाय, तर बाजारात सध्या 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याचीही एंट्री झाली आहे। सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावरती परिणाम दिसतोय। गव्हाचा भाव देशभरात सरासरी 2,600 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय आणि हा दर मागील आठवड्यापासून स्थिर असल्यानं मागील काही दिवसांपासून आलेली नरमाई सध्या थांबली आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या हळद काढणीला गती आल्यानं
बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे. हंगामाच्या प्रारंभापासूनच हळदीला चांगले दर मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये हळदीची आवक वाढणार असून हळदीचे दर स्थिर राहतील असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे, तर दुसरीकडे सरकारची खरेदी बंद झाल्यामुळे सोयाबीनच्या भावावरील दबाव वाढलाय. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी 3,700 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाजही व्यक्त केला जातोय. देशातील बाजारामध्ये कापसाच्या सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 100 रुपयांची नरमाई दिसून आली आहे. यामुळे कापसाचा सरासरी बाजारभाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. तर बाजारातील कापूस आवक सुद्धा 1.25 लाख गाठींच्या दरम्यान कायम असल्यानं दर कमी होण्यास मदत झाली आहे. वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड असलेल्या द्राक्षांच्या बागा यंदा चांगल्या बहरल्यात, पण अचानक तापमान वाढल्यामुळे द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात सनबर्निंग होत आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसतोय. किमान 20% फळं खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. किल्ले शिवनेरी गडावरती वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवरती मधमाशांनी अचानक हल्ला केलाय. यात 2 वन विभागाचे कर्मचारी आणि 10 शिवभक्त जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. किल्ले शिवनेरीच्या कडेलोट टोकावरती पाहणी करत असताना मधमाशांनी हल्ला केला. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव खचलाय. तसंच उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला वारंवार वाहनांच्या धडक लागल्यामुळे संरक्षक भिंत निकामी झाली आहे. अपघात एवढे वाढलेत की मजबूत भिंतही तुटून पडल्या आहेत. शेतकऱ्यांचा मावेजा न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते आता जप्त करण्याचे आदेशच अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं दिले आहेत. परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमधील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता भूसंपादन केल्या गेल्या. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प देण्यात आला होता. कुंभमेळ्यासाठी करोड भक्तांसाठी मूलभूत सोयी सुविधा आता उपलब्ध केल्या जात असतानाच वाशिमच्या समृद्धी महामार्गातील मालेगावच्या एका पेट्रोल पंपावरती कुंभमेळ्याच्या गर्दीचं कारण समोर करून स्वच्छतागृह बंद केलं गेलंय. चंद्रपुरामध्ये भद्रावतीमध्ये खासगी कोळसा खाण व्यवस्थापनानं मनमानी चालवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी धरणं आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेचा डांबरी मार्ग या कंपनीनं पूर्णपणे नष्ट केला आणि तो भाग खाणीत घेतलाय. शासकीय मार्ग तोडण्याची हिंमत खासगी कंपनी कशी करू शकते असा सवाल आंदोलकांनी केलाय आणि यासाठी खाणीच्या जवळच गावकऱ्यांनी आंदोलन केलंय. गेल्या 6 वर्षांमध्ये छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली नाही. हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे असं वक्तव्य बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाडांनी केलंय. ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचंही ते म्हणाले. मुंबई विमानतळावरती DRIनं 5.5 कोटींचं कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी काँगो देशातील महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान चौकशीत महिलेनं कोकेनच्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली आहे. पुण्यात 76,44,650 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. काळे पडळ पोलीस आणि अन्य औषध प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे. हडपसर सासवड रोडवरील वडाची वाडी उंडरीतील या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. तर पुढचा तपास आता पोलीस करतायत. हरभरा काढताना थ्रेशरमध्ये पाय अडकून शेतमजुराचा मृत्यू झालाय. ही घटना अमरावतीच्या खल्लार जवळील शेत शिवारात घडलेली आहे. हरभऱ्याच्या गंजीवरती चढून थ्रेशरमध्ये हरभरा टाकत असताना शेतमजुराचा पाय घसरून तो थ्रेशरमध्ये पडला. सदर मजुराची गंभीर स्थितीत असल्यानं रुग्णालयात जात असतानाच वाटेतच मृत्यू झाला. आणि आता एक महत्त्वाची बातमी. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नागपूरमध्ये एका व्यासपीठावरती एकत्र येण्याची शक्यता आहे. माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यावेळी होणार आहे. माधव नेत्रालय, आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. माधव नेत्रालयाची नवीन इमारत ही हिंगणा रोडवरील वासुदेव नगर मेट्रो स्टेशनजवळ 6.8 एकर परिसरामध्ये प्रस्तावित आहे. गुढीपाडव्याला संस्थेतर्फे नवीन इमारतीच्या पायाभरणी समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आलंय. पंतप्रधान कार्यालयानं या निमंत्रणाला मान्यता दिल्याचा दावाही आता सूत्रांनी केलाय. आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून सुद्धा असेच अजेंडे लीक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये आहेत. जे फितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे. ते फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय. फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देऊ असं वडेट्टीवार म्हणाले. बाळासाहेबांचे विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे. हिंदुत्वाशी पारखत घेण्याचं काम फितुरांनी केलंय. अशा गद्दारांना जनतेनं निवडणुकीत धडा शिकवला असल्याचा टोलाही विखे पाटलांनी लगावलाय. अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणेंनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय. अजेंडा लीकबाबत तर मला माहीत नाही, मात्र उद्धव ठाकरेंचं लिकेज संजय राऊत आहेत. त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार असं घणाघात निलेश राणेंनी राऊतांवरती केलेला आहे. शिंदे सेनेचे नेते दीपक केसरकरांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय. संजय राऊतांना पार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले. मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावरती कारवाई करता येते असं देखील केसरकर म्हणाले. पूर्वीही निर्णय लीक होत होते, मात्र या पुढच्या काळात गुप्तता पाळली जावी असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. तर कॅबिनेटचा अजेंडा लीक झाल्याप्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. असे कुठलेही मुद्दे लीक झालेले नाहीयेत. कुठल्याही व्यक्तीनं अशा प्रकारे कृत्य केलेलं नाहीये अशी प्रतिक्रिया भोयर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या मातोश्रीवरील बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 25 फेब्रुवारीला होणारी ठाकरेंच्या आमदारांची बैठक आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. तर 20 फेब्रुवारीची खासदारांची बैठक आता 1 मार्चला होणार आहे. पक्षातील पुढील रणनीती संदर्भात उद्धव ठाकरे आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत. 25 फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण लागू करतील असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय. फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी 7 करोड मराठा बांधव सज्ज असल्याचंही जरांगे म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटी बसमधून प्रवास केलाय. मंत्री प्रताप सरनाईक सोलापूरहून धाराशिवकडे एसटीने रवाना झाले. सरनाईकांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वसामान्य लोकांनाही चांगल्या एसटीमधून प्रवास करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले. डान्स बार सुरू करण्यासाठी सरकारनं कोणतेही बदल केले तरी आम्ही त्याला विरोध करू असा इशाराच अंबादास दानवेंनी दिलेला आहे. नव्यानं डान्स बार आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले आहेत. तर प्रयागराजला जाऊन सुद्धा तुम्ही केलेलं पाप धुतलं जाणार नाही असा टोला दानवेंनी सरकारला लगावलाय. भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे. रेड्डींनी आशिष जयस्वालांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं त्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. आता निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांच्यासह 12 जणांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे.
पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरांना क्लीन चिट दिलेली आहे आणि यावर खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त केलाय. पोलीस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलं नाही, मात्र असं जर कोणी म्हणत असेल तर त्याने स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घ्यावं, असं उदयनराजे भोसले म्हणाले. डोंबिवलीतील महारेरा फसवणूक प्रकरणात सरकार कोणाला बेघर करणार नाही, त्यांना आम्ही क्लस्टरमध्ये घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. क्लस्टरच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे आणि स्वस्तात घर मिळण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे असंही शिंदे म्हणाले. दिल्लीत भाजपनं लाडक्या बहिणींची मनं जिंकली आहेत, कारण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपनं रेखा गुप्तांना संधी दिली आहे. दिल्लीत कमळ फुलल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू होती. भाजपच्या बैठकीत रेखा गुप्तांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. परवेश शर्मा हे उपमुख्यमंत्री असतील तर विजेंद्र गुप्ता विधानसभेचे अध्यक्ष असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली आणि महाकुंभ मेळ्याला दौऱ्यावरती जाणार आहेत. रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील आणि त्यानंतर सोमवारी कुंभमेळ्याला जाऊन ते शाही स्नान करतील. शरद पवारांवरती संजय राऊतांनी टीका केली होती आणि त्यानंतर राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावरती दिसणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावरती येणार असल्याची माहिती आहे आणि यावेळी दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिल्ली दौऱ्यावरती आहेत. ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांची भेट घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार असून त्याबाबत शिरसाटांनी माहितीही घेतली आहे.